गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण मानसिक विकृतीचे निकष हा घटक आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. तर आपण मागील तासाला जे आपण नवीन प्रकरण सुरू केलं होतं सायकोलॉजिकल डिसऑर्डर किंवा मानसिक विकृती, तर त्या संदर्भात आपण काही घटक कालच्या तासाला पाहिलेत. त्यानंतर आजच्या तासाला आपण मानसिक विकृतीचे निकष किंवा त्यालाच क्रायटेरिया फॉर सायकोलॉजिकल डिसऑर्डर असं म्हटलं गेलंय पहा. तर यामध्ये जी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर त्यामध्ये मानसिक स्वास्थ्य क्षेत्रातील ज्या व्यक्ती तज्ज्ञ असतात तर त्या व्यक्ती काय करतात, मानसिक आजाराचं वर्गीकरण किंवा त्याचं निदान करण्याचा प्रयत्न करत असतात. मीन्स जे पर्सन्स अभी साइकोलॉजिकल फील्ड में अभी एक्सपर्ट है, तो ये पर्सन्स क्या कर सकते हैं, जे पर्सन में कुछ प्रॉब्लम्स क्रिएट हो गए तो उसको सॉल्व करने का अलग अलग टेक्निक यूज कर सकते हैं. मीन्स सायकोलॉजिकल थेरपीज और डिसीज कर सकते हैं. तर सर्वसाधारणपणे त्यांचं वर्गीकरण करण्याचा त्या ठिकाणी या मानसिक विकृत ज्या व्यक्ती असतात त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. तर हा प्रयत्न करत असताना DSM व ICD या प्रणालीचा त्या ठिकाणी अधिक प्रमाणात वापर केलाय पहा. आणि सर्वसाधारणपणे DSM-5 नुसार पुढील 5 निकषांचा वापर यामध्ये त्या ठिकाणी केला गेलाय. तर सर्वसाधारणपणे हे जे 5 निकष त्या ठिकाणी सांगितले गेलेत तर ते 5 निकष आहेत. तर ते आपण या ठिकाणी त्या ठिकाणी पाहत आहोत पहा. तर हे जे 5 निकष आहेत तर या 5 निकषामध्ये आपण जी माहिती त्या ठिकाणी पाहत आहोत. जर आपण त्या ठिकाणी जो मुद्दा आपण त्या ठिकाणी पाहिलाय तर क्रायटेरिया फॉर सायकोलॉजिकल डिसऑर्डर. फॉर दिस पर्पज जनरली DSM and ICD criteria are currently used. According to the present DSM-5, there are 5 criteria for psychological disorder. Let's study them in details. तर यामध्ये असणारा जो पहिला घटक या ठिकाणी सांगितला गेलाय. नेक्स्ट नंबर 1, क्लिनिकली सिग्निफिकंट सिंड्रोम्स. तर क्लिनिकली सिग्निफिकंट सिंड्रोम्स में क्या रहेगा, व्हेन वी हैव some physical symptoms or complaint, we know that we are ill. In the same way, in psychological disorders, there should be certain pattern of importance behavioral and psychological syndromes that occur in an individual. There are certain symptoms that occur together in a particular disorder. These clusters of symptoms together is called a syndrome. Psychologists rely on these syndromes to diagnose the disorder. तर यामध्ये ही जी माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत तर ती माहिती आपण या पहिल्या घटकामध्ये जे 5 घटक आपण त्या ठिकाणी पाहत आहोत पहा. तर यामध्ये जो पहिला घटक सांगितले गेलाय चिकित्सालयीन लक्षणे. नंबर जो पहिला जो घटक सांगितलाय चिकित्सालयीन लक्षणे. तर या चिकित्सालयीन लक्षणामध्ये काय सांगितलं गेलंय, जेव्हा एखादी व्यक्ती आरोग्याच्या तक्रारी करत असते तेव्हा त्या व्यक्तीस आपण आजारी आहोत असं समजलं गेलंय पहा. म्हणजे ज्या व्यक्ती वारंवार आपण काही काम करत असताना त्या ठिकाणी ते काय करतात, असं कंप्लेंट करत असतात की आपण त्या ठिकाणी आजारी आहोत. म्हणजे काही लक्षणे दिसल्यानंतर ते काय करतात, आपण आजारी असल्याचं त्या ठिकाणी संबोधत असतात. तर अशा ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तीमध्ये अशी काहीतरी विकाराची त्या ठिकाणी लक्षणे असलेली आपल्याला दिसून येतात. आणि अशा व्यक्तीमध्ये जी अशी जी ठराविक अनेक प्रकारची लक्षणे असतात ती एकत्रित जर आपण त्या ठिकाणी केली तर त्या समूहास काय म्हटलं गेलंय, सिंड्रोम्स असं म्हटलं गेलंय पहा. तर ही जी विकृती असते तर त्या विकृतीला काय आपण पाहिलं की सिंड्रोम. तर सर्वसाधारणपणे हे अनेक प्रकारची लक्षणे असतात.
त्या सर्व लक्षणांचा अभ्यास किंवा या सर्व विकृतीचा अभ्यास हे मानसशास्त्रज्ञ तज्ञ व्यक्ती असतात. या तज्ञ व्यक्ती काय करतात, त्या ठिकाणी त्यावर उपचार शोधण्याचा प्रयत्न करत असतात पहा. तर हे जे उपचार शोधत असताना म्हणजे कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी हे करता येईल, तर अनेक प्रकारचे त्या ठिकाणी हे काय करत असतात, वेगवेगळे टेक्निक त्या ठिकाणी ते वापरत असतात पहा. आणि हे टेक्निक वापरत असताना तर आपण पाहिलं की अनेक घटक त्या ठिकाणी ते वापरत असतात. मग ज्या व्यक्तींमध्ये अनेक जी लक्षणे असतात त्या लक्षणानुसार त्याचं मोजमाप करतात किंवा त्याचं केस हिस्ट्री घेत असतात, एकूण माहिती गोळा करत असतात आणि एकूण माहिती गोळा केल्यानंतर त्यावर उपाय सुचवण्याचं काम या ठिकाणी केलं जात असतं. तर अशा प्रकारे हा एक फर्स्ट पॉइंट या ठिकाणी संपलेला आहे. नेक्स्ट सेकंड नंबर, डिस्ट्रेस अँड इम्पेअरमेंट, म्हणजेच त्याला मनस्ताप व अक्षमता म्हणून संबोधलं गेलंय. देर शुड बी प्रेझेन्स ऑफ डिस्ट्रेस अँड or impairment. We have already learned but distress as well as impairment in 11th standard. Distress is a psychological pain. The pain may arise due to negative feeling like sadness, fear, inadequacy, restlessness or irrationality. तर सर्वसाधारणपणे अनेक प्रकारच्या घटकांचा समावेश या ठिकाणी केला गेलाय. तर मानसिक विकृतीचे निदान करण्यासाठी व्यक्तीमध्ये विविध अशी ताणाची क्षमता असणं आवश्यक असतं पहा. आणि तीव्र ताणाची क्षमता ज्या वेळेस व्यक्तीमध्ये असलेली आपल्याला दिसून येते, तर मग ही क्षमता त्या ठिकाणी आपल्याला जेव्हा व्यक्तीमध्ये असते तर त्याच वेळेस काय केलं जातं, व्यक्तीवर उपचार करणं आपल्याला अधिक शक्य होत असतं पहा. म्हणजेच मानसिक विकृतीचे निदान करण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये अधिक ताण असणं गरजेचं आहे, त्यानंतर काही अक्षमता असणं गरजेचं असतं पहा. आणि हे जितकं तीव्र असेल त्याच वेळेस त्या ठिकाणी आपल्याला उपचार करणं सहज शक्य झालेलं आपल्याला दिसून येत असतं पहा. तर यामध्ये सर्वसाधारणपणे जेव्हा ही लक्षणे व्यक्तीमध्ये अधिक दिसून येत असतात तर त्या व्यक्तीमध्ये आपल्याला काय पाहता येईल, त्या व्यक्तीमध्ये भीतीची भावना आपल्याला अधिक असलेली दिसून येते. त्यानंतर या ज्या व्यक्ती असतात त्या अधिक अस्वस्थ असलेल्या आपल्याला दिसतात पहा. त्यानंतर या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये चिडचिडेपणा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या भावना असतात त्या भावना नकारात्मक स्वरूपाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे सर्वसाधारणपणे या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींमध्ये हे सर्व नकारात्मक भावना असलेला आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, दिसून येत असतं. तर या ज्या नकारात्मक भावना असतात तर त्या नकारात्मक भावनाचा जो परिणाम असेल तर तो परिणाम व्यक्तीच्या वर्तनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतो पहा. आणि त्यानंतर मग असणारा जो पुढचा घटक तर तो आहे नंबर 3, तर त्याला काय म्हटलं गेलंय, कार्यात्मक बिघाड, मीन्स डिसफंक्शन्स. Dysfunctions means क्या, if the symptoms lead to an underlying psychological, biological or developmental dysfunctions, then it lead to the diagnosis of mental disorders. For example, inability to remember means पूरी इंफॉर्मेशन मेमोरी में स्टोर करने का थोड़ा सा प्रॉब्लम क्रिएट आ सकता है. इनएबिलिटी टू लर्न, लर्निंग की प्रोसेस रहेगी तो लर्निंग की प्रोसेस में थोड़ा सा भी प्रॉब्लम क्रिएट हो सकता है. इनएबिलिटी टू कॉन्सेंट्रेशन, कॉन्सेंट्रेशन में क्या कोई प्रॉब्लम असल लेकिन इसकी मेंटल कंडीशंस अच्छी नहीं है, तो लेकिन कॉन्सेंट्रेशन मीन्स अटेंशन, कौन से एक पॉइंट के ऊपर ज्यादा से ज्यादा ही ध्यान नहीं दे सकते, लेकिन उसको क्या इमोशनली ये डिस्टर्ब हो सकता है, साइकोलॉजिकली ये डिस्टर्ब हो सकता है. इसलिए रिमेंबर का प्रॉब्लम रहेगा, लर्निंग का प्रॉब्लम रहेगा, कॉन्सेंट्रेशन मीन्स स्टडी, रीडिंग, राइटिंग, ऐसे अलग अलग प्रॉब्लम्स ये पर्सन्स के माइंड में क्रिएट हो सकता है. और ये क्रिएट होने के बाद ये पर्सन अच्छी तरह से वर्क नहीं कर सकता. अच्छी तरह से वर्क नहीं कर सकने होने के बाद इसका जो गोल्स रहेगा, पर्पज रहेगा, ये गोल पर्पज कंप्लीट नहीं हो सकता.
इसलिए ये डिसफंक्शन्स इंपॉर्टन्स रहेगा, मीन्स कार्यात्मक बिघाड. तर हा जो कार्यात्मक बिघाड हा जो घटक आहे पहा, तर यामध्ये असणारा म्हणजे आपण जे कार्य त्या ठिकाणी करत असतो, तर ते कार्य करत असताना व्यक्तीमध्ये अनेक अडचणी त्या ठिकाणी येत असतात पहा. आणि या ज्या अडचणी व्यक्तीला येत असतात, तर कोणत्या अडचणी येत असतात कोणतंही कार्य करत असताना, तर यामध्ये आपल्याला जी लक्षणे त्या ठिकाणी व्यक्तीमध्ये दिसून येत असतात, तर मानसिक स्वरूपाची काही लक्षणे असतात. त्यानंतर जैविक स्वरूपाची काही लक्षणे व्यक्तीमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात पहा. त्यानंतर विकासाची ज्या क्षमता असतात, तर त्या विकासाच्या क्षमतेमध्ये काही लक्षणे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजेच एकूणच या व्यक्ती काय करत असतात, कोणतंही कार्य करण्यासाठी असमर्थता दर्शवित असतात पहा. आणि सुरुवातीला जर असमर्थता व्यक्तीने दर्शवली, तर मग व्यक्तीकडून ते कार्य योग्य पद्धतीने पार पाडले जात नाही पहा. आणि मग त्यासाठी जे प्रॉब्लेम व्यक्तीमध्ये क्रिएट होत असतात किंवा मग त्या ठिकाणी जे निर्माण होत असतात, त्यामध्ये स्मरण ही प्रक्रिया असते. म्हणजे स्मरण कक्षेत जी माहिती आपण ठेवत असतो किंवा दैनंदिन जीवनात ज्या घटना घडत असतात, तर त्या घटनेसंदर्भात माहिती आपण काय करतो, स्मरण कक्षेमध्ये साठवून ठेवत असतो पहा. आणि माहिती स्मरण कक्षेत साठवून ठेवत असताना अनेक अडचणी या व्यक्तींमध्ये येत असतात. म्हणून मग स्मरण कक्षेत माहिती साठवून ठेवताना या व्यक्तीला अडचणी येत असतात. त्यानंतर अक्षमता, कोणतेही कार्य करायचं असेल तर ते सहज सांगतात की आम्हाला शक्य होत नाही किंवा आम्हाला ते जमणार नाही, आणि म्हणून मग त्या कार्यामध्ये त्यांची अक्षमता दिसून येत असते. त्यानंतर अध्ययन. अध्ययन म्हणजे काय, तर माहिती आपल्या स्मरण कक्षेत साठवून ठेवणे. तर त्यामध्ये मागील वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी जी माहिती आपण पाहिली होती, अध्ययनाची जी व्याख्या आपण त्या ठिकाणी पाहिली, तर अध्ययन म्हणजे काय, सराव अथवा प्रयत्न, यामुळे व्यक्तीच्या वर्तनात जे बदल घडून येतात की जे बदल कायमस्वरूपी टिकून असतात, त्याला अध्ययन असं म्हटलं गेलंय. लर्निंग इज ए रिलेटिव्हली परमनंट चेंज इन बिहेवियर विच इज ड्यू टू एक्सपिरियन्स ऑर प्रॅक्टिस. तर लर्निंग मध्ये काय होतं, माहिती साठवण्याच्या क्षमतेत त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. आणि त्यानंतर अवधान केंद्रित न होणे, म्हणजे एखाद्या घटकावर जर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं असेल, तर या व्यक्तीमध्ये अवधानाची जी प्रक्रिया असते, तर अवधानाच्या प्रक्रियेमध्ये या व्यक्तींना त्या ठिकाणी अडचणी येत असतात. आणि मग अवधानाच्या प्रक्रियेमध्ये अडचणी आल्यानंतर व्यक्तीकडून अवधान एका घटकावर केंद्रित होत नाही. आणि मग अवधान एका घटकावर केंद्रित न झाल्यामुळे ज्या घटकाचा आपल्याला अध्ययन करायचं असेल किंवा ज्यांचा आपल्याला अभ्यास करायचा असेल पहा, तर त्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण होत असतात. आणि मग अवधान केंद्रित न होणे हे एक मानसिक विकृतीमध्ये असलेलं एक महत्वाचं लक्षण त्या ठिकाणी सांगितलं गेलंय. तर नेक्स्ट न्यू पॉइंट नंबर 4, if any responses given to stressors or losses are accepted as a response to that situation, it is not considered as a sign of mental disorder. म्हणजेच त्याला तीव्र ताणकांना दिली जाणारी सर्वसामान्य अपेक्षित प्रतिक्रिया मानसिक विकृतीचे लक्षण मानले जात नाही पहा. It should not be respond that is normally given to common stressors and losses like sadness experience at the death of a loved one is not a sign of any mental disorder. कौन से आपने रिलेटिव का जितना रिलेटिव पर्सन रहेगा उसका सडनली अभी डेथ हो गया, तो डेथ होने के बाद मेंटली आप टेम्पररी डिस्टर्ब हो सकते हैं, तो उसका कोई भी रिलेशन अभी मेंटल डिसऑर्डर में नहीं रहेगा. ये टेम्पररी चेंज हो सकता है, साइकोलॉजिकली मेंटली जो पर्सन डिस्टर्ब हो सकता है, क्लोजली ऐसे कोई इंसिडेंट्स हो सकते हैं. ये इंसिडेंट्स होने के बाद आप कैसे टेम्पररी मेंटली थोड़ा सा भी डिस्टर्ब हो सकते हैं. तो साइकोलॉजिकल लैंग्वेज में क्या, ये मेंटली डिस्टर्ब हो सकते हैं लेकिन टेम्पररी उसमें चेंज हो सकता है, तो उसको कोई ज्यादा डिसऑर्डर का कोई प्रॉब्लम्स नहीं है. तो ऐसा साइन ऑफ एनी mental disorder, or it should not be culturally sanctioned response
ए पर्टिक्युलर इव्हेंट्स. तर अशा प्रकारे हा जो एक महत्वाचा घटक या ठिकाणी सांगितला गेलाय. तीव्र ताणकांना दिली जाणारी ही जी प्रतिक्रिया असते, तर ही प्रतिक्रिया अपेक्षित प्रतिक्रिया मानसिक विकृतीचे लक्षण मानले जात नाही. तर एखाद्या प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू झालेला असल्यास तर व्यक्तीमध्ये काय होत असते, दुःखाची भावना निर्माण होत असते किंवा जाणीव निर्माण होत असते. आणि ती जर जाणीव निर्माण झाली तर व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं किंवा हे मानसिक विकृतीचे लक्षण मानलं जात नाही. तो बदल असतो तो तात्पुरत्या स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक रूढी परंपरा जाती धर्मानुसार आपण पाहिलं की संस्कृती वेगवेगळी असते किंवा ते सांस्कृतिक वातावरण वेगवेगळं असतं आणि सामाजिक स्तरावर काही बदल त्या ठिकाणी घडून गेले असतात आणि त्यानुसार व्यक्तीकडून वर्तन केलं जात असतं. तर असे जे वर्तन असेल तर ते वर्तन मानसिक विकृतीचे लक्षण आहे असं म्हणून संबोधलं जात नाही. म्हणजे तात्पुरते जे बदल असतात या तात्पुरत्या बदलांना त्या ठिकाणी काय म्हटलं गेलंय, अध्ययन असं म्हटलं गेलं. अध्ययन असं म्हणता येणार नाही तर त्याला आपण काय म्हणतो, परमनंट बदल होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, अध्ययन घडून यावं लागत असतं. तर अशा प्रकारे हे एक महत्वाचे घटक या ठिकाणी सांगितले गेलेत. तर नेक्स्ट न्यू पॉइंट, तर आपण जो पाहत आहोत पुढचा घटक, तर त्यामध्ये सामाजिक व सांस्कृतिक विचलन हे जे वर्तन असेल तर ते मानसिक विकृतीच्या निकषामध्ये त्या ठिकाणी ते मानलं गेलंय. तर अशा प्रकारे हे सर्व घटकांचा समावेश या ठिकाणी केला गेलाय. एनी बिहेवियर विच इज जस्ट डेविएंट और कॉन्फ्लिक्टिंग विथ सोसायटी of distress, then it does not become a sign of mental disorders. म्हणजे त्याला काय म्हटलं गेलंय, सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन हे मनोविकृतीचे निकष मानले जात नाहीत. म्हणजे सर्वसाधारणपणे जेव्हा व्यक्तीचं वर्तन त्या ठिकाणी घडून येत असतं तर ते वर्तन घडून येत असताना व्यक्तीमध्ये अनेक प्रकारचे बदल त्या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर हे जे बदल असतात तर हे बदल वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्तीमध्ये त्या ठिकाणी घडून आलेले आपल्याला दिसून येत असतात. तर हे जे बदल कशा पद्धतीने घडून येत असतात तर त्यामध्ये एकूण जे 5 ते 6 घटक सांगितले गेलेत. तर हा जो शेवटचा घटक त्या ठिकाणी आपण पाहत आहोत, एनी बिहेवियर विच इज जस्ट डेविएंट और कॉन्फ्लिक्टिंग विथ सोसायटी but not producing dysfunctions or distress or disability, then it does not become a sign of mental disorder. म्हणजे त्याला काय म्हटलं गेलंय, सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन हे मनोविकृतीचे निकष मानले जात नाहीत. बिहेवियर शुड नॉट solely be a result of social or cultural deviance or conflict with society or conflict with political system. For example, in certain societies and cultures, homosexuality is considered as abnormal behavior. तो कोई कल्चर में ऐसे होमोसेक्सुअलिटी के अभी परमिशन हो सकती है, कई कल्चर में क्या उसका परमिशन नहीं हो सकती. तो अलग अलग कल्चर में अलग अलग उसका क्या रहेगा और रूल्स रेगुलेशंस रहेगा. तीसरे, बट अकॉर्डिंग टू DSM-5 it is not considered as a sign of disorder. In short, psychological disorder or mental illness is a condition or clinical syndromes which involve changes in emotions, thinking and behavior or combination of these such that it leads to distress, dysfunction, etc. तर अशा प्रकारे हे एकूण जे 5 ते 6 घटक आपण या ठिकाणी निकषामध्ये त्या ठिकाणी पाहिलेत. तर या सर्व घटकांचा जो समावेश असतो तर या सर्व घटकांचा समावेश या प्रक्रियेमध्ये केला गेलाय. तर मग हा जो घटक आपण त्या ठिकाणी पाहत आहोत कोणता, एनी बिहेवियर विच इज जस्ट डेविएंट और कॉन्फ्लिक्टिंग
with society but not producing dysfunction of distress, then it does not become a sign of mental disorder. तर त्यालाच सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन हे मनोविकृतीचे निकष मानले जात नाहीत. तर मग सर्वसाधारणपणे काही समाजामध्ये किंवा काही रूढ परंपरेमध्ये आपण पाहिलं की समलैंगिकता काही प्रमाणात काही समाजात मानसिक विकृत वर्तन समजलं जात असतं, परंतु काहींना त्या ठिकाणी परमिशन असलेले आपल्याला दिसून येते. परंतु DSM-5 नुसार समलैंगिकता ही मानसिक विकृती समजली जात नाही. म्हणजे समलैंगिकता हे जे व्यक्तीकडून घडून येत असतं, तर त्या ठिकाणी काही समाजामध्ये त्यांना परमिशन असते आणि काही समाजामध्ये त्याला परमिशन नसलेलं आपल्याला दिसून येते. तर थोडक्यात आपल्याला मानसिक विकृती म्हणजे नेमकं काय, तर व्यक्तीच्या आरोग्याची स्थिती, त्यानंतर चिकित्सालयीन लक्षणे ज्यामध्ये भावना, विचार, वर्तन यामधील एकत्रितपणे जो बिघाड निर्माण होत असतो, तर त्यालाच मानसिक विकृती म्हणून संबोधले गेले. तर अशा प्रकारे हे एकूण 5 निकष आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर राहिलेला जो भाग असेल तो आपण पुढील लेक्चरला त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी आज आपण थांबत आहोत. राहिलेला भाग पुढील लेक्चरला आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. थँक्यू.